स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमस्यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। अध्याय 2 आणि श्लोक 68वा। याच्या आधीच्या श्लोकात आपण बघितलं की तिथे भगवान सांगतात इंद्रियाणाम ही चरताम यन्मनोनुविधीयते तदस्य हरतिम प्रज्ञां वायुर्नाव इमां भसी। म्हणजेच काय की एक उदाहरण देऊन आपल्याला इथे भगवान सचेत करत आहेत, सावधान करत आहेत, सावधानतेचा एक इशारा देत आहेत की जर अवर्जनीय विषयांमध्ये आपल्या इंद्रिय वावरत असताना, व्यवहार करत असताना जर आपण सावधानता नाही ध्यानात ठेवली तर काय होऊ शकतं, तर जसं एका नदीमध्ये एक बोट आहे आणि ती बोट तेच एक झंझावात वारं सुटलेलं आहे, तर ते वारं जसं त्या बोटीचं तहस नहस करतं किंवा गंतव्य ठिकाणी जाऊच देत नाही, तसं हे आपल्या इंद्रिय आणि मन विषयांपासून दूर नाही ठेवलं तर हे कुठे नेईल। म्हणजेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट जे मोक्ष आहे ते तर राहायला बाजूला, आणखीन भलत्या ठिकाणीच कुठेतरी आपण जाऊन उदाहरण भगवानांनी दिलं। मागच्या वेळेस आपण याची सखोल चर्चा केली होती। आता पुढचा श्लोक घेऊया। तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। हा 67वा श्लोक आणि 68वा श्लोक हे दोघंही संबंधित आहे। म्हणून सुरुवातीलाच सांगितले गेलं आहे की हे महाबाहो ज्यांची इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्यांची बुद्धी स्थिर असते। आता हा जो श्लोक आहे ना बंधू भगिनींनो, हा या स्थितप्रज्ञांच्या लक्षणाचा शेवटचा कन्क्लुझिव्ह काय केलं पाहिजे, काही पण सांगितलं तरी चालेल, स्थितप्रज्ञ किंवा आत्मसाक्षात्कारी महापुरुषाचे लक्षणं किंवा जे साधक आत्मसाक्षात्कारी होऊ इच्छित आहेत, आत्मसाक्षात्कार घडवू इच्छित आहेत, त्यांनी काय काय केलं पाहिजे तर ते सगळं यात सांगितलं आहे। त्याचा हा शेवटचा श्लोक आहे, कन्क्लुझिव्ह श्लोक आहे। त्याच्यामध्ये काय सांगतात, महत्त्वाची एकच सांगतात गोष्ट, म्हणजे या सगळ्या श्लोकांचा गोषवारा या एका श्लोकात सांगितले गेलेला आहे। आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य, इंद्रियांना इंद्रियार्थेभ्य, इंद्रियार्थेभ्य म्हणजे इंद्रियांचे विषय, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य
काय करायचं आहे? इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवायचं आहे. पहा, पहिला शब्द याच्यामध्ये जो आहे, तस्माद्यस्य महाबाहो. महाबाहो म्हणजे अर्जुनाचं नाव आहे, बरोबर. तस्मात म्हणजे म्हणून. हे म्हणून म्हणजे आता कोणत्याही वाक्याची आपण म्हणतो ना की मी मुंबईला गेलो होतो म्हणून मी मठात गेलो. मठात जाण्याकरता गेलो नाही, आपण असं म्हणतो की नाही. मी मुंबईला आलो होतो काही इतर कामाकरता म्हणून मी मठात गेलो. असं झालं म्हणून मी असं केलं. तसंच ह्या 67वा श्लोक जो आहे त्याच्या संदर्भात वरती काय म्हटलेलं आहे की विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हरवून घेते. म्हणजेच काय की मन आणि इंद्रिय त्या विषयांपासून दूर ठेवलं पाहिजे. नाहीतर एकच इंद्रिय जी युक्त असेल मनाबरोबर, ती म्हणजे आपल्या 5 इंद्रिय आहेत की नाही, त्यातली एक इंद्रियसुद्धा विषयांमध्ये जर आसक्त झाली. हा शब्द याला आपण थोडंसं समजून घेऊया थोडंसं मागे जाऊन, की आपल्या 5 इंद्रिया आहेत. 67वा श्लोक आहे की 5 इंद्रियांपैकी आपण 4 इंद्रियांना आवरलेलं आहे, पण एकच इंद्रिय जर ती विषयांमध्ये आसक्त झाली तर ती एकच इंद्रिय आपलं सत्यानाश करू शकते. आणि सत्यानाश कसं की जशी ती बोट वाऱ्यामध्ये सापडते तसं. असं म्हणून आचार्य पुढे काय म्हणतात, तस्मादस्य महाबाहो, की म्हणून अर्जुना निगृहीतानि सर्वशः, इंद्रियांना विषयांपासून सर्वशः आवरणं हे अपेक्षित आहे. इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, ज्याने आपल्या इंद्रिय विषयांपासून संपूर्णपणे आवरून घेतलेल्या आहे त्याची प्रज्ञा, त्याची बुद्धी ही स्थित प्रज्ञ झालेली आहे, असं आपण म्हणू शकतो. थोडंसं याचं विवेचन बघूया. याच्या आधी आपण एक कासवाचं उदाहरण बघितलं होतं याच्या आधीच्या श्लोकामध्ये. तर ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कासवाचंच उदाहरण या श्लोकामध्ये सुद्धा त्यांनी त्याची पुनरावृत्ती केलेली आहे. आणि आपल्या सुंदर काव्यात्मक भाषेमध्ये ते लिहितात की कसा तो कासव जेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचं काही धोका असा आढळत नाही तर आपल्या 4 हातपाय, शेपटी आणि तोंड बाहेर काढून आरामात फिरत असतो. मग ते पाणी असो की नदीचा किनारा असो, कुठेही तो आरामात फिरतो. पण त्याला थोडं पण असं वाटलं की मला काहीतरी माझ्या जीवाला धोका आहे तर लागलीच आपली शेपटी, तोंड आणि दोन्ही हातपाय असा आतमध्ये खेचून घेतो की त्याला त्याचे तुकडे होतच नाही त्याचे, तरी ते बाहेर काढत नाही. तर तसं आपल्याला जर आपल्याला असं वाटलं की आपले इंद्रिय विशिष्ट विषयांकडे फार आसक्त होत आहे तर जसं कासव आपल्याला आवरतो तसंच आपण आपल्या इंद्रियांना मन आणि बुद्धीच्या माध्यमातून आवरलं पाहिजे. सर्वशः हा शब्द वापरला आहे बघा. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः. या सर्वशःचा अर्थ काय? पहा, आपलं मन आणि बुद्धी 2 प्रकारे विषयांमध्ये इंद्रियांच्या माध्यमातून रमू शकतात. एक तर आपल्याला अवर्जनीय जे विषय आहे त्याच्याबरोबर आपल्याला व्यवहार करावाच लागतो. जेवणार नाही तर जगणार कसे? कुठे बाहेर जातो आपण तर प्राकृतिक दृश्य दिसतातच. म्हणजेच आपण व्यवहार करत असताना अवर्जनीय विषयांमध्ये आपण व्यवहार करत असतो, हरकत नाही. पण व्यवहार करा, आसक्त होऊ नका. एकतर हा भाग झाला की व्यवहार करत असताना आपण खूप सजग असलं पाहिजे. आणि दुसरं, कधी आपण जेव्हा मोकळे असतो, आपलं मन आणि बुद्धी रिकामी असते, तेव्हा कधीकधी मन विषयांचं चिंतन करतं.
तर ते विषयांचं चिंतनसुद्धा झालं नाही पाहिजे. त्याचा काय काय दोष असतात आपण 62व्या श्लोकमध्ये बघितलं होतं. ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽभिजायते. म्हणून हा जो सर्वशः शब्द वापरला आहे याला फार महत्त्व आहे. म्हणजेच अवर्जनीय विषयांमध्ये व्यवहार करत असताना सुद्धा सजग असलं पाहिजे, आपल्या इंद्रिय कह्यात असल्या पाहिजे, विषयांना आसक्त नसल्या पाहिजे. तसंच जर आपलं मन आणि बुद्धी रिकामी आहे, असं रिकाम पण आपल्या सर्वांना येत असतं, आपण साधारण साधक आहोत, तर तेव्हा विषयाचं चिंतन न करता काहीतरी एक उदात्त विचारांचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्यालाच म्हणतात की लीला चिंतन. याच्या संदर्भात आपण आधी चर्चा केलेली आहे, तरी 1-2 मिनटं चर्चा करून मग पुढे जाऊया. की आपण लीला प्रसंग वाचतो, माताजींचं जीवनचरित्र वाचतो, आपण जयरापाटी बघितलेली आहे, कामारपुकुर बघितलेलं आहे, दक्षिणेश्वर बघितलेलं आहे. वचनामृत वाचताना की ठाकूर आता 7 पायरी चढून आणि उजव्या बाजूला वळून ठाकूरांचं दर्शन करत आहेत, क्षमा करा, भवतारिणीचं दर्शन करत आहेत. हे पहा, या सगळ्या लीलाचिंतन केल्याने काय होतं की मन विषयांकडे जात नाही. पण जर आपण लीलाचिंतन नाही केलं तर मनाची गती कशी असते, पाण्यासारखी वरून ते खालती धावत असतं. त्याला काहीतरी खेळणं हे पाहिजेच असतं. तर खेळणं जर द्यायचं आहे तर ठाकूररूपी माताजी रूपी खेळणं देऊया, काहीतरी चांगलं वाचूया. पण जर आपण आपल्या मनाला रिकामं सोडलं, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणून इथे जे सर्वशः म्हटलं आहे याचा अर्थ काय की इंद्रियांमध्ये व्यवहार करत असताना आणि तसंच जर आपण रिकामे आहोत तर तेव्हा विषयांचं चिंतन न करणे. असं केल्याने काय होईल की आपली मन आणि बुद्धी, जसं एखादा मोठा पर्वत कसा असतो ठाम बिलकुल हलत नाही, तसंच आपले मन आणि बुद्धी कधी पण प्रलोभनात पडणार नाही. आणि तसं झालं तर आपण स्थितप्रज्ञ होऊ, आत्मसाक्षात्कारी आपण सुद्धा होऊ शकू. अजून इथे एक शब्द याची चर्चा आपण केली पाहिजे, निगृहीतानी. निगृहीतानी म्हणजे काय, विषयांसंबंधी थोडी पण आसक्ती नको. म्हणजे त्याच्यावरती बिलकुल ज्याला म्हणतो ना की एक इम्पिटसली फोर्सफुली सांगितलं गेलेलं आहे की थोडीसुद्धा आसक्ती नको, बिलकुल इतकी पण आसक्ती नको विषयांमध्ये. थोडी पण जर असली तरी ती थोडी आसक्तीसुद्धा आपल्याला खालती खेचण्याकरता पुरेशी असते. जसा सर्प असतो विषारी, आणि तो विषारी सर्प समजा त्याचे आपण विषाचे दात काढले आणि मग अशा विषारी दात काढलेल्या सापाने जर आपल्याला चावलं तर त्यांनी आपल्याला काही धोका आहे का, नाही आहे. बिलकुल आपल्या मनातून जेव्हा 100% ती आसक्ती निघून जाईल विषयांप्रती, तर मग आपण जर विषयांमध्ये वावरलो, अवर्जनीय विषयांमध्ये वावरलो, तर त्यातून काही धोका नाही आहे. पण तो विषारी दात मात्र काढायचा आहे. आसक्तीरूपी विषारी दात तो आपल्याला काढावा लागेल, काहीही करून. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. इथे जे शब्द वापरला आहे बंधुभगिनींनो, इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य, विशेष करून इंद्रियार्थेभ्य, याचा अर्थ काय असतो, विषय. म्हणजे षष्टी आहे ही. इंद्रियार्थेभ्य म्हणजे की इंद्रियांकरता बनलेले विषय. विषय शब्द नाही वापरला आहे, पण इंद्रियार्थेभ्य, इंद्रियांकरता काय असतात, विषय. आणि हे विषय इंद्रियांपेक्षा सुद्धा पॉवरफुल असतात. बरं, इंद्रियांपेक्षा सुद्धा इंद्रियांचे विषय हे फार शक्तिशाली असतात. आणि म्हणून वेदांतामध्ये इंद्रियांना म्हटले गेलेले ग्रह आणि विषयांना म्हटले गेलेले अतिग्रह. अतिग्रह म्हणजे हे इतके प्रलोभन देतात इंद्रियांना, मनाला, बुद्धीला, की त्या साधकाचं वाटच लावतात. एक फार सुंदर उदाहरण देतात वेदांतामध्ये
की किती हे म्हणजे धोकादायक आहे की एका भांड्यामध्ये लोणी ठेवलेलं आहे आणि त्याच्या थोड्या जवळ अग्नी पेटलेला आहे. आता दोघांमध्ये काही संबंध नाही, थोड्या दूर आहे, पण काय होईल? काही मिनिटांमध्ये आपण बघूया की ते लोणी वितळायला लागलेलं आहे. हे उदाहरण देऊन ऋषीमुनी आपल्याला सचेत करतात की पहा, जसं बिलकुल अग्नी जवळ असलेली त्या लोणीला वितळायचं कारण असतं, तसंच इंद्रियांच्या जवळ असलेले विषय इंद्रियांना प्रलोभित करण्याकरता पुरेसं असतं. हे उदाहरण देऊन आपल्याला काय सांगतात? ते सचेत करत असतात की मुळीच विषयांशी खेळू नका, व्यवहारापुरते अवर्जनीय विषयांचं मध्ये व्यवहार करा, पण तिथेसुद्धा मन सावधान असलं पाहिजे, बुद्धी सावधान असली पाहिजे आणि इंद्रियसुद्धा कह्यात असल्या पाहिजे. हे स्पष्टपणे आपल्याला सांगतात. आता आसक्ती जिथे थोडीपट असली ना, तिथे काय होत असतं की आपल्याला आपल्या मनामध्ये संग्रह करण्याची इच्छा होते आणि बस तिथे संग्रह करण्याची इच्छा झाली की तिथेच आपले एकदम बिलकुल ज्याला म्हणतो की साधकाचं पतन सुरू होतं. आणि हे भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये एक जबरदस्त प्रसंग घडलेला आहे. इतर संदर्भामध्ये तो मी आपल्यापुढे मांडलेला आहे, पण आता आज पुन्हा त्याचा संदर्भ उद्भवला आहे, तर ते सांगण्याचा मोह मी काही आवरू शकत नाही आहे. कारण की इतकी सूक्ष्म गोष्ट आहे ती आणि इतकी प्रेरणादायी आहे. आणि विशेष करून ठाकूरांचा त्याग, आसक्ती शून्य त्यांचं जीवन, याच्यापेक्षा जास्त प्रमाण अजून काय असू शकतं. एकदा माताजी नहबतमध्ये आहेत ठाकूरांची सेवा करण्याकरता आणि ठाकूरांकरता ते त्यांची जेवणाची वेळ, तेव्हा ते ताट सजवून झाकून आणि त्यांच्या खोलीत जात असत. आणि जाताना त्यांच्याबरोबर ते थोडासा बडीशेप आणि ओवा, त्याला बांगलामध्ये मसाला म्हणतात, असं ते घेऊन जात असत. ठाकूरांना ते फार आवडत असत. एक दिवशी माताजी त्या विसरतात तो मसाला नेणं, बडीशेप आणि ओवा, आणि ताट ठरलेल्या ठिकाणी ठेवतात. परत येतात, ठाकूर भोजन करतात आणि बघतात की ठरलेल्या ठिकाणी आज बडीशेप आणि ओवा नाही आहे. म्हणून ते थोडंसं फिरत येतात आणि त्यांच्या त्या पद्धतीने माताजींना आवाज देऊन म्हणतात की अहो, जरा मसाला द्याल का? तर लगबगीने माताजी येतात आणि त्यांच्या हातावरती तो एक थोडासा मसाला ठेवतात. आणि त्यांना मसाला आवडतो हे लक्षात घेऊन लागलीच एक सुजाण, ज्याला म्हणतो की पत्नी असते, तर त्यांच्या धोत्र्याच्या सोग्यामध्ये, कोपऱ्यामध्ये थोडासा तो मसाला बांधून देतात. आता कोणता अत्याचार केला, कोणता खून केला हो माताजींनी. आणि हे करताना ठाकूर बघतात बरं, आणि माताजी म्हणते की तुम्हाला अजून थोडंसं लागलं तर तुम्ही घेऊ शकता, मी इथे बांधून देते. माताजीचं तोंड फिरत सुद्धा नाही. ठाकूर फिरता 4 पावलं पुढे जातात. पुढचा रस्ता दिसत नाही आणि एकदम भावामध्ये जातात आणि साक्षात भावतारणीचे संवाद सुरू. काय म्हणते साई? मी संग्रह केला, मी चूक केली, माझ्याकडनं चूक झाली का? बरं, मग मी आता माझं शरीर या गंगेमध्ये विसर्जित करतो. बरं, ठीक आहे. काय झालं? फक्त धोत्र्याच्या कोपऱ्यामध्ये थोडीशी बडीशेप आणि ओवा बांधला, बस. आणि स्वतःच्या खोलीकडचा रस्ता दिसत नाही आहे, पण तो चांदणी घाट जिथे ठाकूर स्नान करायचे आणि जिथे ठाकूरांना वाटलं की मी जिथे माझा देह विसर्जित केला पाहिजे, तो रस्ता मात्र दिसतोय आणि भवतारिणीशी संवाद सुरू आहे.
आणि तो संवाद माताजींनी ऐकला. माताजींचं वय फार कमी होतं आणि दिवसात त्या कधी बाहेर येत नव्हत्या. आता हे सगळं गोंधळ बघून त्यांना काही सुचेना की कोणाला बोलू, काय करू. आज शेजारी पाजारी कोणीच नाही आहे. दुपारची वेळ. थोडासा आरडाओरडा करतात तर रामलाल दादा जवळपासच असतात, नशीब. आणि त्यांना म्हणतात की त्यांना आवर. ते बाग पुढे चाललेत, भावावस्थेमध्ये नदीकडे चाललेत. रामलाल दादांना काही सुचेना असं होतं, पण ते धावून ठाकूरांना आधी पकडतात आणि त्यांची ते भाव अवस्थेमध्ये त्यांचा ते संवाद सुरू आहे. आई, माझ्याकडनं चूक झाली ना, मी संग्रह केला ना, मी देहपात केला पाहिजे ना, असं करून निघालेत. आणि माताजी सुचवतात की त्यांच्या धोत्याच्या सोगामध्ये हे बांधलं आहे बहुतेक, त्याच्यामुळे तसं झालेलं आहे. तर सगळ्यात आधी त्यांना पकडून त्या धोत्याच्या कोपऱ्यामध्ये बांधलेली बडीशेप ते उघडतात आणि स्वतःच्या हातावरती घेतात. त्या हातावरती घेतल्याबरोबर तो मसाला, इकडे आपले ठाकूर एकदम नॉर्मल. सगळा रस्ता बिस्ता दिसू लागतो आता. आसक्ती शून्य. पहा, हा जेव्हा म्हणजे आपण जसं जसं शास्त्र वाचतो तेव्हा ठाकूरांच्या त्या लीलेचं महत्त्व लक्षात येतं की आसक्ती शून्य जीवन कशाला म्हणतं. पण त्याच्या मागचा एक संदेश हा केवढा मोठा आहे. आणि विशेष करून ठाकूरांनी काय टोक गाठलेलं आहे. आणि ते स्वतः म्हणतात ना, अरे मी जेव्हा 16 आण्या करीन तेव्हा तुम्ही लोक 1 आणा करा. मी जेव्हा 16 आणे करीन तेव्हा तुम्ही 1 आणा करा. अशीच्या अशीच घटना यदू मल्लिकच्या घरी सुद्धा झाली होती. आता मी तिच्या तपशिलात जात नाही. तिथे त्यांनी अफू मागितला होता आणि तो बांधून ते घेऊन येत होते. समोरचा रस्ताच दिसत नव्हता. परेशान झाले. पण तेव्हा ते एकटे होते आणि त्यांच्या ते लक्षात आलं. लक्षात आल्याबरोबर त्यांनी ती पुडी घेतली आणि बघितलं की शंभू यदू मल्लिक हे घरात निघून गेलेले आहेत. फार मोठा त्यांचा तो बंगला होता. तर त्या गेटमधूनच त्यांनी तो पुडी, हे घ्या हो तुमची पुडी, असं करून ती पुडी सोडली. मग रस्ता स्पष्ट दिसू लागला. हे सगळं काय आहे. आणि हे आम्ही सर्व लोक म्हणजे मिशनचे स्वामीजी लोक ह्या घटनेत सारखं का याचा इतका उदो करतो की पहा, हा टोक ठाकूरांनी गाठलेला आहे. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. 2 गोष्टी करता. एक तर हे सगळं सारखं ऐकून आपली ठाकूरांप्रती श्रद्धा वाढते, आपलं प्रेम वाढतं, त्यांची महत्ता लक्षात येते. आणि दुसरं म्हणजे की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि आपण आज कुठे आहोत आणि तिथपर्यंत पोहोचायचं आहे. केवढी मोठी दरी आपल्याला ओलांडायची आहे त्याचा एक अंदाज तर येतो ना. असे आपले ठाकूर होते, ज्याला आपला विषय निघाला होता निगृहीतानी सर्वशः, सर्व प्रकारे आसक्तीचा बिलकुल नाश झाला पाहिजे. इतकीशी पण आसक्ती आपल्या जीवनात बिलकुल चालणार नाही. म्हणूनच तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः, सर्व प्रकारे विषयांपासून इंद्रियांचा संबंध विच्छेद आणि मनामध्ये सुद्धा बिलकुल विषयाचं चिंतन नाही, आसक्ती नाही. इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तसं झालं की मग आपण स्थितप्रज्ञ झालो असं आपल्याला ध्यानात येईल. हा 68वा श्लोक बंधुभगिनींनो इथे पूर्ण होत आहे आणि स्थितप्रज्ञेचे लक्षण हे सर्व इथे पूर्ण होत आहेत. पुढचे जे काही श्लोक आहेत ते सुद्धा या संदर्भात आहे, पण त्याच्यामध्ये लक्षणं पण आहेत काही, पण ज्याला म्हणतो की तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता अशा संदर्भात ते सांगितले जाणार नाही आहेत. म्हणून त्याला विद्वान लोक म्हणतात की हा स्थितप्रज्ञेचा हा एक शेवटचा श्लोक आहे. पण पुढे जे काही सांगणार आहे ते स्थितप्रज्ञेच्या संदर्भातच सांगणार आहे, काही वेगळं काही सांगणार नाही आहे. ईश्वर प्राप्ती करायची आहे ना,
तर या मार्गाने की त्या मार्गाने, की या मार्गाने की या मार्गाने, एकच सांगतील आहे, त्याग त्याग आणि त्याग. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे कसं करून आपल्या मनामध्ये पावित्र्य येईल, संसाराप्रती आपली आसक्ती कमी होईल, ईश्वराप्रती प्रेम कसं वाढेल, ह्याच गोष्टी सांगितली जाते. अजून काय त्याच्या बारकाव्यामध्ये येत असतात. पण जर विचारलं की या सगळ्या गोष्टीचा गोषवारा काय, तर बाबा साधकाने त्याग केला पाहिजे. आणि या श्लोकाचा तोच एक निहित अर्थ होता. असं आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मांडलं आहे. पहा, आता हे श्लोक जवळपास 700चे जवळपास श्लोक आहेत. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तेच सांगितलं गेलेलं आहे. याच्या आधी पण चर्चा केली होती की घरामध्ये एक 1.5-2 वर्षाचं बाळ सतत फिरत असतं. तो शांत बसून जेवतसुद्धा नाही, इतका तो चंचल असतो. त्याची आई काय करते, त्याच्याबरोबर त्याच्या भाताचा वाटी किंवा ते छोटी तबकडी घेऊन फिरत असते. आणि बाळा, हा घास चिवचा, हा काऊचा, हा दादाचा, हा आजीचा, असं करून करून तिला माहिती असतं की हिचं पोट केव्हा भरणार आहे याचं. जोपर्यंत ते तिला समाधान होत नाही तोपर्यंत तो काऊ आणि चिवचं घास खाऊ घालणारच. तर हे भगवान आपल्याला काऊ आणि चिवचा घास खाऊ घालून राहिलेत. केव्हापर्यंत खाऊ घालतील, जोपर्यंत आपली बुद्धी स्थितप्रज्ञ होत नाही. या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ति संयमी यस्याम जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ति संयमी यस्याम जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्री सारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ती परमात्म तत्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखी असते. म्हणजे साधारण लोक जे करतात त्याच्या विपरीत स्थितप्रज्ञ आत्मसाक्षात्कारी महापुरुष करतात. आणि जे काही आत्मसाक्षात्कारी स्थितप्रज्ञ महापुरुष करतात त्याचे विरुद्ध साधारण लोक करतात. हा एक ढोबळ मानाने तुमच्या पुढे मी हा अर्थ मांडला. आता पहा, इथे दिवस आणि रात्र आणि दिवस असे संबंध आलेले आहेत. पण त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला घ्यायचा नाही आहे. त्याचा एक निहित अर्थ आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. या निशा सर्वभूतानां, या निशा सर्वभूतानां, काय याचा अर्थ? भूतानां म्हणजे प्राणी, जीव. जेव्हा सर्व प्राण्यांची निशा म्हणजे रात्र असते, रात्र असते म्हणजे ही रात्र नव्हे. साधारण जीव कसे असतात? विवेक विचाराचा पूर्ण अभाव असतो. हे संसारच सत्य आहे, याचे सर्व सुख भोग ते सत्य आहे, ते प्राप्त केले पाहिजे, यश प्राप्त केलं पाहिजे. आणि या सगळ्या संघर्षामध्ये सुख आणि दुःख आणि ताप हे सतत भोगत असलं पाहिजे. त्याच्या पलीकडे काहीतरी आहे हा विचारच मुळात मनामध्ये नाही. सतत दुःख कष्ट भोगत असतात तरी सुद्धा त्यातून त्यांना सुटका करून घ्यायची म्हणजे ती बुद्धीच होत नाही. त्या मायामध्ये असे गुरफटलेले असतात, ते सत्य वाटत असतं. ते इतकं सत्य वाटत असतं की त्याच्या संदर्भामध्ये कितीही दुःख कष्ट जरी आले तरी सुद्धा ते दुःख कष्ट सहन करायला तयार आहे. हात पोळतात तरी सुद्धा ते विस्तवाशी खेळणारच, सोडणार नाही. असे कोण असतात?
आता पहा, मजाची गोष्ट कशी असते पहा बंधू भगिनींनो, की साधारण जीव याची जे भूत यांची चर्चा सुरू आहे, मनुष्य योनी आहे, त्यांना ईश्वराने विवेक दिलेला आहे, पण ते विवेक करून की अरे बाबा इतके सगळं माझी कष्ट मी भोगत आहे, त्याच्या पलीकडे म्हणजे याला काही सोल्युशन आहे का? त्यांना सोल्युशन एकच वाटतं, पैसे कमवा, यश कमवा, मानसन्मान कमवा, आणि ते कमवताना मग कदाचित आपल्याला नुकसानसुद्धा होतं, आपल्याला अपयशसुद्धा मिळतं, आपल्याला आपला मानसुद्धा जात असतो, चालेल. म्हणजे जे प्राणी असतात ना, प्राणींना विवेक नसतो, त्या एका ठराविक पद्धतीनेच जीवन जगत असतात. तर प्राणींमध्ये आणि अशा प्रकारच्या जे लोक विवेक करू शकत नाहीत, काही अंतर नाही. आहार निद्रा भय मैथुनंच एतत् चतुर्भी पशुभी नराणाम तेषाम धर्मो विशेषो अधिको धर्मेण हीना पशुभी समाना. आहार निद्रा भय मैथुन हे मनुष्य पण करतो, हे प्राणी पण करतात, पण मनुष्याला धर्म नावाची, विवेक नावाची एक ॲडिशनल गोष्ट ईश्वराने दिलेली आहे, आणि तिचा उपयोग जर नाही केला मनुष्याने तर तो प्राण्यांच्याच कक्षेमध्ये मोडतो, असं त्या सुभाषितचं म्हणणं आहे. इथे सुद्धा भगवानाचं तेच म्हणणं आहे की जेव्हा प्राणी फक्त सुख भोग आणि ते प्राप्त करण्याच्या मागेच धावत असतात, आणि त्याचे विपरीत, आता पहा इथे शब्द वापरला आहे, या निशा सर्वभूतानाम तस्याम जागर्ती संयमी. संयमी म्हणजे कोण? की ज्यांचं विवेक जागृत झालेला आहे पण आत्मसाक्षात्कार झालेला नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही आणि मी संयमी. आपण प्रयत्न करत आहोत, आपण आपल्या अजून इंद्रियांवरती, मनावरती हवा तसा ताब्या मिळू शकलेलो नाही आहे, आपली प्रज्ञा, आपली बुद्धी स्थिर झालेली नाही आहे, आत्मसाक्षात्काराचा प्रश्नच नाही आहे. पण साधारण जीवांपेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत, कुठेतरी आपल्या ट्यूबलाईट पेटलेली आहे. तर काय म्हणतात इथे, तस्याम जागर्ती संयमी. हे संयमी लोक काय करतात? आपल्या मनाला, इंद्रियांना कह्यात ठेवतात, प्राप्त करण्याकरता ते प्रयत्न करत असतात, झटत असतात आपल्या शक्तीप्रमाणे. तर पहा आता कॉम्बिनेशन कसं आहे की या निशा सर्वभूतानाम तस्याम जागर्ती संयमी. म्हणजे संयम, हे जे संयमी लोक आहेत यांचा जो दिवस आहे, यांचा जो नाही, तस्याम जागर्ती संयमी, हे ज्या संदर्भात जागृत आहेत, क्षमा करा, हे जे संयमी लोक आहेत हे ज्या संदर्भात जागृत आहेत, कोणत्या संदर्भात ते जागृत आहेत? ईश्वर प्राप्तीच्या संदर्भात ते जागृत आहेत, बरोबर? हे जे संयमी लोक आहेत हे ईश्वर प्राप्तीच्या संदर्भात जागृत आहेत, म्हणजे तो त्यांचा दिवस आहे. आणि विषयी लोकांचं काय आहे? या निशा सर्वभूतानाम, त्यांची ती रात्र आहे, कारण की त्यांना देवाशी घेणं देणंच नाही आहे. आलं लक्षात? हा काय सुंदर एक उपमा एक देऊन भगवान इथे मांडू इच्छित आहेत की संयमी लोक जे ईश्वरच्या प्राप्तीमध्ये सजग आहेत, जागृत आहेत, ते प्राप्त करण्याकरता झटत आहेत. तर म्हणजे काय? संयमी लोक ईश्वर प्राप्तीच्या बाबतीत जागृत आहेत, ती त्यांचा दिवस आहे. आणि ईश्वर प्राप्तीच्या संदर्भामध्ये संसारी जीव, साधारण जीव कसे, त्यांच्याकरता ती रात्र आहे, कारण की त्यांना ईश्वरचे घेणं देणंच नाही आहे. म्हणजेच जीवांकरता जी रात्र आहे, कारण की देवाशी घेणं देणं नाही आहे, ती संयमींकरता तो दिवस आहे. का? कारण की त्यांच्याकरता ते विषय बिलकुल त्यांना नकोच. अरे बाबा नको ते विषय, खूप आम्ही भोगलेत, खूप त्रास होतो, आता मी जागे झालेलो आहोत. आमच्याकरता दिवस काय आहे? आमच्याकरता दिवस आहे ईश्वराच्या संदर्भामध्ये. पुढे सांगतात, यस्याम जागृती भूतानी, ज्या संदर्भामध्ये भूत म्हणजे साधारण संसारी जीव ते काय करत असतात? जे विषयासक्त आहेत ते विषयाच्या मागे धावत असतात.
विषयाच्या बागेत धावत असतात म्हणजे काय की विषय प्राप्त करणं हे त्यांच्या जागृतीचं कारण आहे. साधारण जीवाची जागृती म्हणजे काय? विषय प्राप्त करणं. आणि विषय प्राप्त करण्याच्या बाबतीत संयमी लोक कसे आहेत? त्यांच्या करताची रात्र आहे, कारण की ते विषय चिंतन करतच नाही. यस्याम, दुसरी ओळ बघा, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेहे. आता पहा इथे शब्द त्यांनी बदलला आहे. वरती संयमी वापरला आहे, इथे मुनेहे वापरला आहे. मुनेचा अर्थ काय असतो? की ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, ज्यांची बुद्धी स्थिर झालेली आहे. तर या दुसरी ओळचा पुन्हा अर्थ घेऊया की यस्याम जागृती भूतानी म्हणजे विषयांच्या संदर्भामध्ये साधारण जीव हे जागृत असतात, पण साधारण हे क्षमा करा, हे जे विषय आहेत या विषयांच्या संदर्भामध्ये जे मुनी लोक आहेत ते झोपलेले आहेत. आता पूर्ण श्लोकाचा एकदा पुन्हा स्पष्ट अर्थ करून घेऊया, म्हणजे एक व्यवस्थित आपल्याला इक्वेशन आपल्या पुढे येणार. या निशा सर्वभूतानाम, या निशा सर्वभूतानाम म्हणजे काय? प्राणींकरता ती रात्र आहे. कोणती रात्र आहे? ईश्वर प्राप्त करणं, त्याच्या ईश्वर प्राप्तीशी त्यांचं घेणं देणं नाही, म्हणून त्यांच्याकरता ती रात्र आहे. पण ईश्वर प्राप्तीच्या संदर्भात दिवस कोणाचा आहे? की जे संयमी आहेत. संयमी शब्द वापरला आहे बरं. ईश्वर प्राप्तीच्या बाबतीत जे उदासीन आहेत, म्हणजे अरे काय करायचं आहे ते सगळं खोटं आहे सारखी आहे. पण ईश्वर प्राप्ती संयमींकरता काय आहे? दिवस आहे. दुसऱ्या ओळीमध्ये काय सांगतात? यस्याम जागृती भूतानी, विषय प्राप्तीच्या संदर्भात संघर्ष करणारा जीव, विषयांच्या संदर्भामध्ये त्याला काय? त्याचा तो दिवस आहे. आणि विषय संदर्भामध्ये जे मुनी लोक आहेत त्यांची ती रात्र आहे, कारण की मुनी लोक विषयाचं चिंतनच करत नाही. मुनी, संयमी आणि जीव असं ते कॉम्बिनेशन त्यांनी फार सुंदर या पद्धतीने मांडलेलं आहे. तर याचा थोडासा अजून याचा अर्थ तर हा असा झाला, पण आता थोडासा याचा विवेचन करण्याचा पण प्रयत्न करूया, कारण की ते जे संयमी शब्द जो आहे ना हा फार महत्त्वाचा आहे, आणि मुनेहे शब्द हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काही कन्फ्युजन नसेल मला असं वाटतं, तरी एकदा मी तुमच्या पुढे पुन्हा मांडतो. विषयांच्या संदर्भामध्ये मुनींची रात्र, कारण की ते चिंतनच करत नाही. विषय प्राप्तीच्या संदर्भामध्ये जीवांचा दिवस, ईश्वर प्राप्तीच्या संदर्भामध्ये जीवांची रात्र, आणि ईश्वर प्राप्तीच्या संदर्भामध्ये संयमींचा दिवस, असा तो कॉम्बिनेशन आहे. आता या विषयी लोकांच्या संदर्भात जर थोडंसं चिंतन मन केलं तर पहा, हे बिलकुल थोर ऋषी मुनी म्हणतात की कसे लहान मुलासारखे होऊन जातात. लहान मुलांना आपण बघतो ते काचेच्या गोळ्या खेळतात बघा, आणि त्यांच्याकरता ती म्हणजे काय फार मोठी प्रॉपर्टी असते, आणि त्याला बघून आपण खूप आनंदसुद्धा करत असतो. आणि ते म्हणजे एकमेकाशी मग कम्पेअर करतात की पहा माझ्याकडे सगळ्या रंगाची आहे, लाल, हिरवी, निळी, पिवळी, ही मोठी पण आहे, हा ही छोटी पण आहे, एकदम छोटी पण आहे. म्हणजे जणू काही ती प्रॉपर्टी दाखवून राहिला आहे तो एक लहानसा मुलगा आपल्या मित्राला. मग तोही म्हणतो पहा माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त रंगाची आहेत, मोठीवाली माझ्याकडे 3 आहेत, तुझ्याकडे 2च आहेत, वगैरे वगैरे. आणि म्हणजे त्या गोळ्यांना घेऊन जसं काही ते फार मोठं काहीतरी त्यांना एक सुख प्राप्त झालं आहे अशा IT ते बोलत असतात. एक्झॅक्टली याच पद्धतीने मोठेसुद्धा बोलत असतात, फक्त त्यांचे बोलण्याचे विषय कार, बंगला, गाडी, सोनं, नाणं, शेअर्स हे असतं. पण न त्या काचेच्या गोळ्यांना काही अर्थ आहे, ना काही कार, बंगल्या सगळ्याला काही अर्थ आहे. का? की दिवस आला तर सगळं सोडून जावं लागतं, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. म्हणून ईश्वरप्राप्ती हा विषयी लोकांकरता रात्रीसारखा आहे.
ढिम्म, काही करायचं नाही आहे. पण विषयप्राप्ती हे संयमी करता दिवसाप्रमाणे आहे, कारण की ते श्रम करत असतात ईश्वरप्राप्ती करण्याकरता. संयमी म्हणजे का कोण हो? संयमी म्हणजे ज्यांचं जे आपल्या मन आणि इंद्रिय आणि बुद्धी हे कह्यात ठेवू इच्छित आहेत. आपल्या इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवून आपल्या संयम स्थिर करू बघत आहेत. आज संयम स्थिर नाही आहे. कधी कधी आपण प्रलोभित सुद्धा होत असतो. पण जे मुने हे वापरलं आहे ते कसे, त्यांचा संयम एकदम स्थिर आहे. आणि संयमी आणि मुनेमध्ये काय अंतर आहे तर ते थोडीशी त्याची चर्चा करूया. की कल्पना करा की एक आत्मसाक्षात्कारी महापुरुष आणि एक संयमी म्हणजे साधक हे दोघं रस्त्यावर चालले आहेत आणि दूर तिथे काहीतरी असं चमकून राहिलं आहे. तर लक्षात येतं की काहीतरी सोन्याचा एक छोटासा काहीतरी एक दागिना पडलेला आहे. ते बघितल्यानंतर जो संयमी आहे आता त्याच्या मनामध्ये प्रलोभन निर्माण होणार, कारण की त्याचं अजून मन स्थिर झालेलं नाही आहे, स्थितप्रज्ञ नाही आहे. तर मग तो काय करेल, सतत आपल्या मनामध्ये वैराग्याचे विचार आणतील. काय हे सगळं जग तर खोटं आहे आणि ते घेऊन मी काय करणार आहे आणि ते घेऊन तच मी इतके कष्ट भोगलेले आहेत आणि वगैरे वगैरे करून मनाला समजवण्याचा प्रयत्न करेल. पण लागलीच दुसरं मन म्हणजे दुसरी बाजूनी म्हणतं, अरे घेऊन घे ना, काय फरक पडतो, ते थोडंसं आपलं हे एक काम उरले ते होऊन जाईल, मग निवांत जर आपण जपध्यान करू शकू वगैरे वगैरे. म्हणजे असे दोलायमान स्थिती निर्माण होते संयमीच्या मनामध्ये. त्या अर्थाने संयमी शब्द वापरला आहे. पण त्याच्याचबरोबर त्या साधकाबरोबर असलेला दुसरा जो हे आहे, काय म्हणतात त्याला, आत्मसाक्षात्कारी महापुरुष, त्यालाही तो दिसतो पण त्याच्या मनामध्ये प्रलोभन निर्माणच होत नाही. का निर्माण होत नाही? कारण की या जगाचं मिथ्यत्व त्याला अनुभवात आलेलं आहे. या जगाचं हा लटका आहे पूर्ण, म्हणजे खोटं आहे हे सगळं जग. ईश्वरच एक सत्य आहे याची अनुभूती त्या मुनींना झालेली आहे. म्हणून असे कितीही प्रलोभनं जरी आले तरी त्यांचं काय आहे की मन आणि बुद्धी हे आत्म्यामध्ये स्थित झालेली असते. म्हणून चलबिचल होण्याचा प्रश्नच नाही. चलबिचल ही तुमची आणि माझी होत असते, कारण की अजून मन आणि बुद्धी आत्मतत्वामध्ये स्थिर झालेली नाही आहे. आणि आत्मतत्वामध्ये स्थिर न झाल्यामुळे काय झालेलं आहे की इंद्रियांच्या संपर्कात येते, इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतात आणि बस मग तो संघर्ष सुरू होतो. मग कधी कधी मन बुद्धी जिंकतात तर इंद्रियाचा पराजय होतो, कधी इंद्रिय जिंकतात तर मन बुद्धीचा पराजय होतो. जोपर्यंत आपली मन बुद्धी आत्मतत्वामध्ये स्थिर होणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच असणार. या संयमीच्या संदर्भामध्ये हे संयम कसं प्राप्त करायचं याच्या संदर्भामध्ये एक फार सुंदर उपमा कठोपनिषद याच्या 2 मंत्रात दिलेली आहे. ते मंत्र मी आज मुद्दाम घेऊन आलेलो आहे, त्याची थोडी चर्चा करूया. कारण की कसं आहे की व्यावहारिक स्तरावरती आपण हे संयम कसं आपलं स्थिर करावं, तर हे सांगण्याकरता खूप सुंदर त्या आपल्या मनाला, बुद्धीला, शरीराला, आत्मतत्वाला, इंद्रियांना एका रथाची उपमा दिलेली आहे. आणि रथाची उपमा देऊन आपल्या मन आणि बुद्धीला संयमित कसं ठेवायचं या संदर्भात फार सुंदर 2 मंत्र आहेत. ते मंत्र मी आधी वाचतो, त्याचा अर्थ वाचतो, मग त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. कठोपनिषद मधला हा एक मंत्र आहे. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. आता याचा अर्थ असा आहे, आत्म्याला रथात बसून प्रवास करणारा रथाचा स्वामी जाण. शरीर हाच तो रथ होय,
बुद्धी त्या रथाचे सारथ्य करीत असून मन हा लगाम आहे असे समज. म्हणजेच काय, हे शरीर काय आहे, हे रथ आहे. शरीरम रथमेव तू. आणि या रथाचं मालक कोण आहे, जो या रथात बसून फिरतोय? आत्मा. आत्मानम रथीनम, म्हणजे आत्मतत्व या शरीराचा मालक असून तो या शरीरात रथात बसून फिरायला निघालेला आहे. शरीर कसं आहे, रथ आहे. बुद्धिम तू सारथीम, म्हणजे आपली जी बुद्धी आहे ती सारथी आहे, ड्रायव्हर. आता रथ आपण बघितलेला आहे, बरोबर ना. तर त्या रथामध्ये काय काय असतं, एक तर रथ असतो, पाठीमागे रथाचा मालक म्हणजे आत्मा बसलेला असतो, पण चालवणारा कोण, सारथी कोण, सारथ्य कोण करत आहे, बुद्धी. ती बुद्धी सारथ्य असं का उपमा दिलेली माहिती आहे का? बुद्धी सारथ्य करते याचं म्हणजे असं उपमा का दिली आहे, कारण बुद्धीमध्ये विवेक असतो, योग्य आणि अयोग्य याचं तो बायफ्रिकेशन करू शकतो. म्हणजे जो सारथी असतो त्याला बरोबर माहिती असतं की आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे की डाव्या बाजूला जायचं आहे, की सरळ जायचं आहे, घोड्यांना किती गतीने पळवायचं आहे, रस्ता कसा आहे, चांगला आहे की खराब आहे. म्हणून बुद्धीला ड्रायव्हर, सारथी असं म्हटलंय. बुद्धिम तू सारथीम विद्धी मनः प्रग्रहमेवच. आता घोडे आणि सारथी यांचा संबंध जो असतो तो कंट्रोल कसा करतो सारथी? मनः प्रग्रहमेवच. लगाम असते पहा. तर लगाम म्हणजे काय, मन. पहा काय सुंदर उपमा दिलेली आहे. शरीर रथ आहे, रथाचा मालिक त्याच्यामध्ये बसून मागे जो फिरायला निघाला आहे तो आत्मा. सारथ्य कोण करत आहे, बुद्धी. आणि जे घोडे आहेत, इंद्रिय रूपी घोडे, त्यांना कंट्रोल करण्याकरता त्या बुद्धीजवळ काय, लगाम आहे. त्याचं पुढच्या श्लोकमध्ये अजून स्पष्टीकरण केलेलं आहे. इंद्रियाणी हयानाहु विषयास्तेषु गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्तेत्या हुर्मनीषिणः. इंद्रियाणी हयानाहु विषयास्तेषु गोचरान आत्मेंद्रियम अनयुक्तम भोक्तेत्याहुः मनीषिणः. काय याचा अर्थ? इंद्रिय हे त्या रथाचे घोडे आहेत असे सांगितले जाते व विषय हे त्याचे मार्ग मानले जातात. मनीषी सांगतात की इंद्रिय व मन त्यांनी युक्त आत्माच भोगता होय. याचा अर्थ काय ते पण बघूया. की आता शरीर हे रथ आहे, मालक आत्मा आहे, फिरायला निघालेला आहे, ड्रायव्हर बुद्धी आहे, मन हे लगाम आहे. पण घोडे 5 आहे. कोणते? आपल्या 5 इंद्रिया. आणि धावतात कुठे? रस्त्यावर. तो रस्ता काय आहे? विषय. आता ही चॉईस आपली आहे की वर्जनीय विषयांच्या रस्त्यावरती आपल्याला धावायला जायचं आहे, फिरायला, की अवर्जनीय रस्त्यावरती जायचं आहे. किती प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे बघा. आणि हा निर्णय घेणार कोण? बुद्धी. हा निर्णय घेणार कोण की वर्जनीय विषयांच्या मार्गावरती जायचं आहे की अवर्जनीय विषयांच्या मार्गावरती जायचं आहे? हा निर्णय ड्रायव्हर घेणार. पण हा ड्रायव्हर निर्णय घेणार कसं? मागे तर मालक बसलेला आहे, आत्मा. तर सारथी कसा असला पाहिजे की ज्याने मालकाचं ऐकलं पाहिजे. बुद्धी जर आपलंच चालवू लागली तर तो मालक काय करेल? डोकं फोडून घेईल की कोणाला मी ठेवलंय. पहा, जितक्या पण आपण म्हणतो की विवेक हा बुद्धीमध्ये असतो, पण तसं बघितलं तर जितके पण नैतिकता, अध्यात्म, मॉरॅलिटी, इथिक्स हे कुठनं येतं? हे आत्मातून सतत येत असतं. पण त्याला घ्यायचं की नाही घ्यायचं हे बुद्धीकडे ती पावर असते. म्हणून अनेकदा लोक चुका का करतात? चांगले साधक सुद्धा चुका करतात. असं का होतं?
पहा, चूक करत असताना आपण म्हणतो एक गोष्ट नेहमी, की आपल्यापैकी प्रत्येकाचा आत्मा आपल्याला म्हणत असतो की अरे तू चूक करतोय बरं, हे ऐक, असं करू नकोस. पण त्या क्षणी ती बुद्धी, बदमाश बुद्धी इतकी पॉवरफुल झालेली असते की त्या अंतरात्म्याचा आवाज ऐकत नाही. तर सारथी कसा असला पाहिजे की ज्याने आत्माचा आवाज ऐकला पाहिजे? स्वामी विवेकानंदच्या भाषेमध्ये फार सुंदर म्हणतात, अत्यंत बोलके शब्द स्वामीजींचे. व्हेन देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन हार्ट अँड द इंटेलेक्ट, ऑलवेज फॉलो द हार्ट. का? कारण की पुढे कारण सांगतात, हार्ट हॅज द कॅपॅसिटी टू फील. हृदयामध्ये ती शक्ती आहे, संवेदन शक्ती आहे, ते तुम्हाला कधी चूक करायला सांगणार नाही. स्वामीजींनी शब्द हार्ट वापरला आहे, पण तो खरा अर्थात त्याचा आत्मा आहे. पश्चिमचे लोक आत्माला मानत नाही म्हणून त्यांनी हार्ट शब्द वापरलेला आहे. तर आपल्याला, आपण जेव्हा चूक काम करत असतो ना, तर आपलं आत्मतत्व सांगत असतं आपल्याला की हे पहा, हे ठीक नाही आहे बरं, असं करू नकोस, दुसऱ्यांना त्रास देऊ नकोस, त्याने तुझं काय बिघडलेलं आहे. तरीसुद्धा ती बदमाशी बुद्धी त्या क्षणाकरता इतकी पॉवरफुल झालेली असते की ती तसं करायला भाग पडते. आणि कधी कधी ते आत्मतत्वाची शक्ती इतकी चांगली असते, म्हणजे ती बदमाशी बुद्धी जरा वीक झालेली असते, कमकुवत झालेली असते, म्हणून ती आत्मतत्वाचा आवाज ऐकून घेते. तर आपलं ज्याला म्हणतो की सारथी कसा असला पाहिजे, बुद्धी कशी असली पाहिजे, त्याने नेहमी त्या आत्मतत्वाचा आवाज ऐकला पाहिजे. आणि नाही तर वर्जनीय विषयांच्या रस्त्यावरती तो घेऊन जाईल बुद्धी आपल्याला, आणि मोक्षभिष्ट खड्ड्यातच गेलं मग. तर ह्या श्लोकाचा थोडासा मंत्राच्या खोलात जाऊया की 5 घोडे त्यांना इंद्रियाचं स्वरूप दिलेलं आहे, आणि ज्या रस्त्यावरती आपला हा रथ धावत आहे तो रस्ता म्हणजे काय, विषय आहे. पण आता इथे एक फार महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, त्याची चर्चा आपण आत्ताच केली, की समजा त्या सारथीने तो लगाम जर ढिला सोडला, म्हणजे मनाला ढिलं सोडलं, तर काय होईल, त्या घोड्यांवरती, त्या इंद्रियांवरती ताब्याच राहणार नाही. इकडे तिकडे ते फिरत बसतील, इथंच तिथं भटकतील, आणि त्या रथाच्या मालकाला भलतीच ठिकाणी घेऊन जातील. पण जर बुद्धी स्ट्रॉंग आहे, मालकाचा ऐकणारी आहे, तर काय घडेल, ती बुद्धी त्या मनाला, त्या लगामला कसून ठेवेल आणि सगळ्या घोड्यांना आपल्या कह्यात ठेवेल. आणि घोड्याला कह्यात ठेवलं म्हणजे काय होईल की जिथे ते आत्मतत्व बुद्धीला सांगत आहे की कुठे जायचं आहे, बरोबर ती बुद्धीसुद्धा ऐकेल. बुद्धी बुद्धीच्या माध्यमातून ते म्हणजे मनरूपी जे लगाम आहे त्याला कंट्रोलमध्ये ठेवेल. मन कंट्रोलमध्ये आलं, इंद्रियसुद्धा कंट्रोलमध्ये येईल. आणि इंद्रिय एकदा कंट्रोलमध्ये आल्या की कधी पण चुकीच्या मार्गावरती साधक जाणार नाही. तर संयम हा शब्द जिथून आपला निघालेला आहे बंधू भगिनींनो, तर संयम जो आहे तो कसा करायचा, की त्याचं मूळ कुठे आहे, की आपला अंतरात्मा काय म्हणत आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. म्हणून मी हा श्लोक मुद्दाम त्याचा विस्तार करतोय. आपलं अंतरात्मा आपल्याला काय सांगत आहे, कसं नैतिकतेने जगलं पाहिजे, एक साधक म्हणून कसं जगलं पाहिजे, ते आपल्याला नेहमी सांगत असतं. आपल्या बदमाशीच्या बुद्धीला नेहमी कमी करायचं किंवा नाहीचं करायचं, आणि जे अंतरात्मा सांगतायत तेच बुद्धीने ऐकलं पाहिजे, तरच तो योग्य सारथी. जर सारथ्य चांगलं होत असेल तर मनरूपी लगाम ही पूर्ण कसलेली असेल, आणि मनरूपी लगाम कसलेली असेल तर इंद्रिय रूपी घोडे हे कधी इतस्ततः भटकणार नाही, आणि आपलं जे इप्सित, आपले जे अपेक्षा आहे मोक्षाची, ती नक्कीच आपल्याला लाभणार, त्यात काही वादच नाही. म्हणून सारथी कसा असला पाहिजे, बुद्धी कशी असली पाहिजे, की ज्याने नेहमी अंतरात्माचा आवाज ऐकला पाहिजे. आणि जिथून हा विषय सुरू झाला, म्हणजे हा कठोपनिषदचा, की मी तुमच्या पुढे प्रश्न मांडला की संयम कसं करावं. संयम करणं नक्कीच सोपं नाही आहे.
हा विवेक कुठून जन्माला येतो? विवेक नेहमी आत्मतत्वामध्ये नेहमी उपलब्ध आहे, 24 तास 12 महिने. पण बुद्धीने त्याचं ऐकलं पाहिजे. आणि बुद्धीने जर नाही ऐकलं तर अशा सारथीला हाकला कामातून. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ, आता हाकलू शकत नाही बुद्धीला, पण कसं हे करणार, पण त्या बुद्धीला अजून विवेकरूपी त्याच्यावरती मारा केला पाहिजे. आणि या प्रवासाकरता पहा, आपण या शरीराच्या माध्यमातूनच आपण साधना करत असतो. म्हणून पहा, जर त्या रथाचे घोडे मरगळलेले असले तर प्रवास चांगला होईल का मोक्षाचा? नाही. इंद्रिय सतेज असल्या पाहिजे, पण विवेकपूर्ण असल्या पाहिजे. बरं, सतेज असल्या पाहिजे म्हणजे याचा अर्थ हा नाही की विषयांकडे धावलं पाहिजे. सतेज म्हणजे काय? आदृष्ट बलिष्ठ. हा रथ कसा असला पाहिजे? रथ म्हणजे समजा त्याचा चाकच मोडका तोडका आहे, प्रवास कसा होणार? चांगला नाही होणार. म्हणजेच काय, या श्लोकामध्ये खूप मोठा एक अर्थ निहित आहे बरं, की आपलं हे शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय सगळे बलिष्ठ आणि सतेज असले पाहिजे. आपण म्हणतोच ना की स्ट्रॉंग माइंड लिव्ज इन ए स्ट्रॉंग बॉडी. त्यातूनच खरी साधना घडू शकते. आपण बघतोच आपले स्वामीजी कसे होते, बलिष्ठ एकदम, म्हणून त्याचं माइंडमध्ये इतकं स्ट्रॉंग होतं. रामदास स्वामी बघा ना, इतकं माइंड स्ट्रॉंग कशाला होतं? कारण शरीर बळकट होतं, इंद्रिया बळकट होत्या. जितक्या इंद्रिय बळकट होत्या तितका त्यांचा विवेकसुद्धा होता. इंद्रिय बळकट होत्या याचा अर्थ हा नाही की विषयी लोकांसारखं विषयाच्या मागे धावलं आहे. जितकं शरीर बळकट, इंद्रिया बळकट, तेजस्वी, तितकं विवेकसुद्धा बळकट. आणि बुद्धी तितकीच तल्लख की जी आत्मतत्वाच्या प्रत्येक सूचनांचं पालन करणारी. तेव्हाच तिथे योग्य तो संयम येत असतो. तर संयम कसं करायचं याची आपण चर्चा केली. आज ठरलेली वेळ संपलेली आहे आणि काही 1-2 पॉईंट्स या संदर्भात राहिलेले आहेत, ते पुढच्या सोमवारी आपण त्याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर पुढचा श्लोक घेऊया. उद्या शनिवार माताजींवरती आपण थोडी चर्चा करत आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे, ह्युमन एक्सलन्स रामकृष्ण मठ पुणे या चॅनलवर आपल्यापैकी ज्यांना आवड आणि सवड असेल आपण ती माला, ती प्रवचनमाला आपण नक्की ऐकू शकाल 5:45 ते 6:15 मध्ये. आज आपण इथेच थांबूया. सोमवारी आपली पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.